नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो आहे हॉस्पिटलला आणि हा बघा आमचा श्रीनव गाडी चालवत आहे. श्रीनवला गाडी चालवायला आमच्या खूप आवडतं. आणि बघा आता इथं ब्रिजचं काम चालू आहे. मग इथून इथे एक बाजार पण भरतो, पण तो शुक्रवारचा बाजार असतो आणि त्याच शुक्रवारच्या बाजार नाही टाकत नाही बाबा. आणि इथे एक दवाखाना आहे, दोन आहेत पण आता ओपन आहे का नाही शक्यता कमीच आहे. बंदच आहे, बंद आहे. ती पण बंद आहे, तिकडं पण बंद आहे. दोन्ही पण हॉस्पिटल आता बंदच दिसायला लागले. मेडिकल बी बंद आहे. आता बहुतेक आम्हाला लांबच जायला लागणार. इथं काय शक्यता कमीच वाटायला लागल्या गोळ्या भेटण्याची. कारखान्यापाशी पण आलो, तिथलं पण मेडिकल आता बंदच होतं, म्हणून आता चाललोय पुढे आम्ही माधवनगरला. आणि साखर कारखाना आहे, दिसला का तुम्हाला साखर कारखाना? इथूनच पुढं असं माधवनगर लागतं. कारण आज आहे रविवार आणि त्यामुळे सुट्टीच असण्याची शक्यता आहे. मग मेडिकल पण चालू असतील नसतील काय माहित नाही. तरी पण आता तब्येत आपली बिघडल्या म्हटल्यावर आपल्याला जायला तर लागणारच आहे. बोल की काय हालतंय? ही गाडी ते हलालय, ते हलणार की आता, हलणार की हलणार की. आम्ही आता पोचलोय माधवनगर मध्ये. आता इथं तरी एखादं मेडिकल उघडाय का बघूया. काय सगळं बंदच दिसायला लागलं इथं. पण श्रीनूचा तर आगावपणा लय असतोय. हे बघा काय सारखं चालू बंद एसी चालू बंद करतोय. काय करायला एसी का चालू बंद करायला लागलायस? एक तर इथे एक पण दुकान मिळेना, मेडिकल मिळेना झाले उघड. तसं आपण गावात जायला पाहिजे होतं सांगलीत. नाही की ते एक बिन दिसत ना उघड. गावात गेलो असतो तर बरं झालं असतं. जनता मेडिकल चालू आहे ना, तरी बरं झालं एक मेडिकल हाय म्हणून चालू. बघूया आता तिथं गोळ्या मिळायला पाहिजेत की. तिथे काय की गजानन मेडिकल ते पण चालू आहे की. आणि श्रीनू गेले तर मेडिकल मध्ये, खाली तिथे मेडिकल आहे. मिळालं का? बघा गोळ्या आणल्या पॅरासिटामॉल वगैरे. आता कशाला तू बसतोयस? बस की इकडं मुला, इकडं बस. बस इकडं मांडी. पण इतक्या लांबवर आलो की वाटलं नव्हतं की तिथं मिळालं. तिथं मिळालं म्हणून आम्ही एवढ्या लांब आलो परत. तरी इथं जर मिळालं नाही तर अवघड झालं असतं. मग उद्या आणि परत कामाला जायचं असतंय. मग आणि आजारी पडलं तर, जास्त आजारी पडलं तर परत आणि सुट्टी उगीचच पडायची. तर सोडा मिळाला. आता आम्ही चाललोय घरी. बाय बाय.